2 दिवस झालं वादन सुरू आहे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी कसं काय केली. त्यानंतर भाजपवाले काँग्रेसच्या कार्यालयावरती गेले. काँग्रेसवाले भाजपवाल्यावरती तुटून पडले. पण अचानकच ह्या वादाला तोंड कसं काय फुटलं, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी जी भूमिका मांडली की टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष आहे. ठीक आहे, याच्यामध्ये महापुरुषांची स्पर्धा होऊ शकत नाहीत. महापुरुष म्हणजे महापुरुष. आणि जे संविधानिक महापुरुष आहेत, त्यांना आपण एका रांगेमध्ये त्यांचं नाव घेतो. त्याच्यामुळे कोण किती पॉवरफुल याची काही तुलना होऊ शकत नाही. त्या त्या काळात प्रत्येक जणाने आपापलं शौर्य गाजवलेलं आहे. पण दुर्दैवाने या बाबीचा मोठा प्रोपोगंडा इश्यू भाजपाने केला. आणि त्याचं कारण आहे की देशामध्ये इपिस्टिन फाईल बद्दल चर्चा आहे. आणि ही चर्चा गायब करण्यासाठी निदान महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित तरी आपण ह्या इपिस्टिन फाईल प्रकरणाला दाबलं पाहिजे, असं एकंदरीत भाजपाला वाटलं. म्हणून प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे विषय तयार करून राज्यातली भाजप ही इपिस्टिन फाईलला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आणि महाराष्ट्रातला मुद्दा कधी दुसरा राहिलेला नाही. त्याचा एक मुद्दा जो रेग्युलर चालू असतो, कधी औरंगजेबाच्या कबरीचा असतो, कधी टिपू सुलतानचा असतो, कधी हिंदू मुस्लिम दंगलीचा असतो. वेळ पडली ते दंगल सुद्धा घडवतात आणि पचवतात सुद्धा. आजपर्यंत कोणत्याही दंगलीमध्ये इथं कुणालाही न्याय मिळाला नाही, हे वास्तव आहे. मग ती भीमा कोरेगावची दंगल असू, अकोल्याला आणखी अनेक दंगल झाल्या, कोल्हापूरला दंगली झाल्या. राज्यभर छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या दंगली होत राहतात. अनेक हत्याकांड होत राहतात. गोरक्षकांच्या माध्यमातून हल्ले होतात. गोरक्षकांच्या संदर्भातले अनेक व्हिडिओ पुढे येतात. मुस्लिमांना ट्रेनमध्ये मारण्याचे व्हिडिओ पुढे येतात. दलित अत्याचाराचे हजारो शेकडो प्रकरण मी स्वतः त्याला वाचा फोडतोय. आणि अशा वेळी फक्त डायव्हर्ट करण्यासाठी या सगळ्या मुद्द्यांचा वापर करायचा, ही भाजपाची आणि आर-एस-एसची रणनीती राहिलेली. परंतु इपिस्टिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला काय केलं? अनिल अंबानी यांनी मी मोदीच्या खूप जवळचा आहे आणि जेफ्री इपिस्टिन सोबत चॅटिंग करून जर तुम्ही डोनाल्ड ट्रम्प सोबत त्या ठिकाणी आमच्या मीटिंग लावल्या तर आम्ही तुम्हाला बिझनेस देऊ किंवा काम देऊ, अशा पद्धतीचे आश्वासन अनिल अंबानींनी दिले. हे अनिल अंबानी खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षापासून गायब आहेत, ते कुठंच दिसत नाहीत. एवढ्या दिवसात त्यांना एक नवा जॉब मिळाला होता का? नरेंद्र मोदींचे स्वीय सहाय्यक म्हणा किंवा अ, विदेश नीतीच्या मधला कबूतर, जे काही जुने कबूतर होते, चिठ्ठी इकडून तिकडे द्यायचे, ते कबूतर म्हणा. तर असं काही अ, या कामात ते अडकले होते का, असा प्रश्न सुद्धा या माध्यमातून आम्ही विचारतोय. परंतु निरर्थक आहे, हास्यास्पद आहे. काय वाद होता? टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची त्या ठिकाणी बरोबरी करण्यासंदर्भातला मुद्दा सांगण्यात आला. परंतु आम्ही विचारतोय की बाबा हो, या ठिकाणी आम्हाला हे उत्तर द्या की जेफ्री इपिस्टिन हा साधा माणूस होता का? नाही ना. जेफ्री इपिस्टिनने छोटे छोटे लेकरं त्यांच्यासोबत काय काय हाल केलेत, म्हणजे जग हादरून गेलंय त्या जेफ्री इप्स्टीनच्या सगळ्या कर्तुतीने. लहान लहान लेकरं, चिमुरडे मुली, त्यांचा एकदम त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते शब्दात सुद्धा कोणी मांडू शकत नाही. एवढं भयंकर कृत्य या जेफ्री इप्स्टीननी केलं. आणि हे जगाच्या पटलावर आजपर्यंत जेवढ्या इथं लढाया झाल्या, जेवढ्या या ठिकाणी हल्ले झाले असतील, जेवढे देशावरती स्वातंत्र्य, एकामेकाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, एकमेकांचं देश काबीज करण्यासाठी जेवढी क्रूरता दाखवली नसेल, त्याच्यापेक्षा भयंकर क्रूरता या जेफ्री इपिस्टिननी त्याच्या असणाऱ्या त्या बीचवरती असलेल्या साम्राज्यामध्ये दाखवलेली आहे. आणि हे आता पुढं आलंय, पुराव्यासहित पुढं आलंय. त्याच्यात 7,000 ईमेल आहेत, 2-3 हजार व्हिडिओ आहेत. भयंकर डाटा आहे, तो डाउनलोड करणं सोपं नाही, त्याचं रिसर्च करणं सोपं नाही. आणि डाटा दुसरा तिसरा कुणी नाही अपलोड केला, तो अमेरिकेच्या कोर्टाने थेट अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या शंका घेण्याचा संबंधच येत नाही. अशा माणसाशी नेमकं या देशाच्या पंतप्रधानाचं काय काम अडलं होतं? इस्रायलमध्ये त्यांनी काय केल्याचं त्याच्यामध्ये ईमेलमध्ये आहे. अनिल अंबानी कशामुळे चॅटिंग करत होता? कशामुळे
डोनाल्ड ट्रम्पच्या जवळ जात होता, व्हाईट हाऊसची मीटिंग लावत होता. हे खूप गंभीर आहे आणि याच्यामध्ये कुणीही बोलायला तयार नाही. तर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपण सर्च करू की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आतापर्यंत कुणी कुणी केली आहे. खरं तर सगळ्यात मोठी तुलना जर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणी केली असेल तर ते भाजपावाल्यांनी नरेंद्र मोदीची केलेली. आता जेफ्री इपिस्टिन सारख्या जागतिक नराधमाच्या संपर्कात आलेले हे सुद्धा नराधम आहेत हे आम्ही जाहीर करतो. आणि अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसाची तरी बरोबरी नरेंद्र मोदी करू शकतात का? जगाच्या पटलावर कुणाला तरी आपण त्यांच्या बाजूला नेऊन उभा करू शकतो का? म्हणजे भाजपवाल्यांनी कोणत्या हद्दीपर्यंत राजकारण करावं याची तरी लाज वाटली पाहिजे. आता इथं गुगलमध्ये तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी सर्च केलं शिवाजी महाराज, तुम्ही जाऊन सर्च करा शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी ही दोन नावं सर्च करा. हे बघा, सर्चिंग मध्ये तुम्हाला अनेक फोटो येतील. आता हे फोटो पहा, हे तुम्ही हादरून जाल. याच्यामध्ये हा फोटो बघा, आज के शिवाजी. आता ह्याच्यावर मी व्हिजिट करतो. ह्या फोटोवर व्हिजिट केल्यानंतर कळालं एवढं गंभीर आहे. आजही फेसबुकला ही पोस्ट आहे. आजही तुम्ही जर बघितलं याला, हे पहा, युनायटेड हिंदू फ्रंट 14 सप्टेंबर 2020, आज के शिवाजी नरेंद्र मोदी, श्री जय भगवान गोयल जी द्वारा लिखी किताब आज के शिवाजी के लिए ये तस्वीर बिल्कुल सही है, बनाने वाले का दिल से धन्यवाद, अति सुंदर. या ठिकाणी युनायटेड हिंदू फ्रंट नावाचं फेसबुकला आत्ता पेज आहे आणि त्या पेजवर तुम्ही बघा किती विटंबना आहे हो, किती भयंकर विटंबना आहे. कुठं आहे हे बघा, ही विटंबना बघा. फोटो कुणाचा, टोप कुणाचा, ड्रेस कुणाचा. किती वेळात ह्या पेजवर आणि या लेखकावर एफ आय आर झाली पाहिजे. पण हर्षवर्धन सपकाळवरती तात्काळ एफ आय आर होती हो. पण एवढं भयंकरपणे विटंबना करणाऱ्या प्रवृत्तीवर एफ आय आर होत नाही. कसली आजपर्यंत फेसबुकवरून सुद्धा, आता फेसबुकवर दिसते 14 सप्टेंबर 2020 ची पोस्ट डिलीट सुद्धा करू शकलेलं नाही सरकार. आणि हे सरकार आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला किती मानतो हे दाखवत आहे. आता हा गोयल कोण आहे हो अधिक शहाणा? बरं, छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय आम्ही बोलत नाहीत. छत्रपती म्हटल्याशिवाय आम्ही पुढे जात नाहीत. आणि यांनी पुस्तकाचं नाव ठेवलं आज के शिवाजी नरेंद्र मोदी. हे कसं शक्य आहे? याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही? हे पुस्तक कसं काय छापलं? हे पुस्तक मार्केटमध्ये कसं काय आलं? अफाट चिंतनाची बाब आहे की अशा टायटलचं पुस्तक बनू शकतं की आज के शिवाजी नरेंद्र मोदी. हे शक्य आहे? हे कोण आहे? जय भगवान गोयल यांचं पुस्तक आहे मार्केटमध्ये. आणि तो म्हणतो, अरे तुरो म्हणतो आज के शिवाजी. म्हणजे छत्रपती लावण्यासाठी त्या प्रवीण गायकवाडांना कुणीतरी मागे त्या झिपऱ्या पोरांनी काळं फासलं. ते कुठं गेलं आता? आता का बरं काळं कुणाला फासत नाही? का? ते आर एस एस शी संबंधित आहेत. का? तर हे बीजेपीशी संबंधित आहेत. का? तर हे राज्य सरकारच्या संबंधित आहेत. आणि त्याच्यामुळे आता कुणी काळं फासणार नाही, कुणी पोलीस स्टेशनला तक्रार देणार नाही, कुणावरही एफ आय आर होणार नाही. जे इपिस्टियन सोबत संबंध असलेले केसा एवढंही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काम नसलेले हे हे अशा पद्धतीने फोटो चालवणार आणि त्याला म्हणणार की ये सबसे युनायटेड हिंदू फ्रंट पेज काय म्हणतो, आज की शिवाजी नरेंद्र मोदी. अरे, बनाने वाले का दिल से धन्यवाद, अति सुंदर. आता सध्या आहे हे झालं एक. आणखी सर्च मध्ये बघू काय सापडतंय. आता घ्या, किती भयंकर आहे. आणि हे सांगू लागले टिपू सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज. नरेंद्र मोदीची खरंच तेवढी अवकात आहे छत्रपती शिवाजी महाराज होण्याची? आज के शिवाजी म्हणून नरेंद्र मोदी
अपील होऊ शकतात. उत्तर द्या. काळजावर हात ठेवून उत्तर द्या आणि करा उद्या आंदोलन. करा याच्यावरती गुन्हे दाखल तुमच्यात जर दम असेल तर. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कधीही फक्त राजकारणासाठी लागतात. सगळ्या विटंबना भाजपच्या लोकांनी केल्या. एकावरही एफ आय आर नाही. पण दुसऱ्याने मात्र बोललं की एफ आय आर करायची. ए वा, आपण खाली येऊ. तुम्ही याच्यामध्ये गेलात तर अनेक तुम्हाला असे भेटतील. आता हे स्टॅच्यू हे दिसतोय, व्हिजिट पेज पीएम मोदी यांच्या हस्ते राजकोटला जो पुतळा बनवला, किती दिवसात पडला हो सिंधुदुर्गचा पुतळा? कोणी केला होता? हे बनविणाऱ्यांनी किती विटंबना केली. हे प्रकरण का कसं काय दबलं? याच्यावर का बरं कोणी बोललं नाही? हा पुतळा बनवणारा कोण होता? हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजचा वाटतो. काय मटेरियल यूज केलं होतं? पुतळा कसं काय पाडला? नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं. ही विटंबना नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांची. पाण्यात जाऊन कळस कुणी टाकला होता? कुणी उद्घाटन केलं होतं समुद्रामध्ये स्मारकाचं? झालं ते स्मारक. अशा पद्धतीने विटंबना तुम्ही करायच्या आणि त्या ठिकाणी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुद्द्यावर आम्हीच कसे शिवभक्त आहेत हे जयंतीच्या तोंडावर दाखवायचं. अरे किती दिवस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या आडून अशा पद्धतीने राजकारण करणार आहेत? हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला तर त्यांचे हात आणि ते अशा पद्धतीने हे हात, हे हे हात, हेचे हे एक हात तुटून पडलाय, हे मुंडकं तुटून पडलं. हे जाणीवपूर्वक वाटत नाही झालंय? राजकोटला तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं धड वेगळं करणार आणि तुम्ही आता नाटकं शिकवणार काय? हे नाटकं थांबवा. सगळ्यात जास्त हे 150 याला लाज वाटायला पाहिजे या प्रफुल्ल पटेलला. याच्यावर झाला का एफ आय आर? आहे का तुमच्यात बुडात दम याच्यावर एफ आय आर करायचा? या प्रफुल्ल पटेलवर तुम्ही एफ आय आर करू शकता? आहे भाजपमध्ये दम का? प्रफुल्ल पटेल तुमचा कोण लागतो? यांनी नालायकपणा केला. हे हे बा, याचा नालायकपणा काय केलं? नरेंद्र मोदीला छत्रपती शिवाजी महाराजाचा टोप घातलाय या प्रफुल्ल पटेलने. झाली याच्यावर केस. करा ना सर्च तुम्ही. बातमी टाइम्स ऑफ इंडियाची 16 मे 2024 ची बातमी. तुम्ही करा सर्च. हे काय चालू आहे? या प्रफुल्ल पटेलवर गुन्हा दाखल नाही झाला. प्रफुल्ल पटेलनी लायकी छत्रपती शिवाजी महाराजांची काय कशा पद्धतीने काढा लागलाय? केसा एवढं जरी काम आहे का नरेंद्र मोदीचं? त्यांना म्हणता येईल का बाबा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप घाला? हे कोणतं स्वागत करण्याची परंपरा आहे? हे काय नाटक आहेत? पण याच्यावरती ब्र शब्द काढला जात नाही. या अशा पद्धतीने तुम्ही जर सर्च केलं तर अनेक फोटो आहेत की छत्रपती शिवाजी महाराजाचा अर्धा चेहरा आणि नरेंद्र मोदीचा अर्धा चेहरा जोडलेला आहे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी बरोबरी केल्याचं सांगून त्या हर्षवर्धन सपकाळाला माफी मागायला लावली, रान पेटवलं. बरं झालं ते सपकाळ सापडले नाही तर त्यांचा खात्माच ह्यांनी करून टाकला असता. अपमानच झालाय ना. हे अपमान त्यांना दिसत नाही. हे अपमान सर्च करा. हे काय आहे? कुणाचं हे आले? हे जगद्गुरु पिंगळे, सनातन धर्मचे, हिंदू राष्ट्र निर्मितीची भाषा करणारे, हिंदू जनजागृती समिती हे त्याचं पेज. ह्या पेजवर त्यांनी बातमी लावली की द इकॉनॉमिक्स टाइम्सने त्यांच्या फ्रंट पेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपामध्ये अशा पद्धतीने नरेंद्र मोदीला बसवले. घ्या, हे आहे पटण्यासारखं? हे मान्य करू शकता?
दोघा जणांनी तक्रार दिली, पण इकॉनॉमिक टाइम्स वरती गुन्हा नाही दाखल झाला. का? तुमचं राज्य आहे म्हणून, पोलीस तुमच्या ताब्यात आहे म्हणून. आता हा अवमान नाही का? इकॉनॉमिक टाइम्सच्या फ्रंट पेजवर अशा पद्धतीचा फोटो टाकायचा? ही विटंबना होऊ शकत नाही. कोण समजतंय कुणाला समकक्ष? मोदीला जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष तुम्ही समजत असाल, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा तरी नैतिक अधिकार आहे का? तुम्ही काय नाक घेऊन बोलू शकता? तुम्हाला कसलाही नैतिक अधिकार नाही. राजकोटला तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं, पुतळा पाडला, सुनियोजित कट केला, हलक्या दर्जाचा पुतळा साध्या पत्र्याचा बनवला. त्यावेळेस तुमच्यावरती टीका झाली, आंदोलनं झाले, तुम्ही ते प्रकरण दाबून टाकलं. ना कुणाला अटक केलं, ना त्याची चौकशी केली, ते दाबून टाकलं तुम्ही प्रकरण. हा प्रफुल्ल पटेल दिसतोय गुगलवरती नरेंद्र मोदीला छत्रपती शिवाजी महाराजाचा टोप घालताना. त्याला अटक करता आली नाही तुम्हाला, कारण ते गुजरात, नागपूर, पटेल गुजरात हे असं कनेक्शन आहे. तो पटेल असल्यामुळे त्याला तुम्ही अटक करणार आहे, गुन्हा थोडी दाखल करणार आहे. हे भाजपचे 2-4 टकुचे बसलेले तर ट्विटरवर, फेसबुकवर, कुणी काय टाकलंय की जा पोलीस स्टेशनला, कुणी काय झालं की टाक पोलीस स्टेशनला. दम तर बुडात नाही वैचारिक लढाई लढायची, परंतु पोलिसांचा सहारा घेऊन सायबरचे गुन्हे दाखल करून लय मोठं तीर मारल्यासारखं. अरे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे, तुमच्या बापाचा नाही. आणि बाबासाहेबांच्या कायद्याचा वापर जमतो, पण बाबासाहेबांच्या लेकरांना मिळालेली युजीसी रद्द करण्यासाठी ब्राह्मणवाद जिंदाबाद म्हणत रस्त्यावर उतरायला लाज वाटत नाही. बाबासाहेबांनी संविधानच लिहिलं नाही म्हणणाऱ्या हरामखोरांना जेलमध्ये तुम्हाला टाकता येत नाही. बाबासाहेबांचा पुतळा फोटो जाळणाऱ्या त्या ठिकाणच्या भोपाळच्या मिश्रा फिसराला जेलमध्ये टाकता येत नाही. पण बाबासाहेबांचा कायदा रक्षणासाठी मात्र वापरता येतो, ते मात्र जमतं काही जणांना. आता सांगा ना, या पटेलांना, पटेलच्या विरोधात का गुन्हा दाखल केला नाही? इकॉनॉमिक टाइम्सच्या विरोधात का गुन्हा दाखल केला नाही? तो गोयल म्हणून पुस्तक लिहितोय आज के शिवाजी नरेंद्र मोदी, त्याच्यावरती का गुन्हा दाखल केला नाही? याच उत्तर दिलं पाहिजे, पण नाही देणार उत्तर. कारण पोलीस खिशात आहे. पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल करा, पाहिजे त्याला अटक करा, पाहिजे तेव्हा प्रोपोगंडा करा. टिपू सुलतान, अकबर, कबर. आणि आताच्या आधुनिक भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रोज विटंबना चालू आहे, त्याच्यावर कोण नाही बोलणार? अरे त्या धोत्र्याला नीट बसून आता काय बोलाव? त्याला पद्मविभूषण पुरस्कार दिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे अनेक वेळा अवमान त्या भिडेनी केला, त्याच्यावरती कारवाई नाही. म्हणे छत्रपती संभाजी महाराजांनी माफी मागायला पाहिजे होती, 2 पावलं मागे सरकायचं पाहिजे होते, गौरंगजेबा पुढे नाटक करायला पाहिजे होते. हे सांगणार आजचा हा 4 दिवस, आणि हे सांगणार संभाजी महाराजांनी काय करायला पाहिजे होतं, 2 पावलं माघारी घ्यायला पाहिजे होते. काय चाललंय? यांना अटक होणार नाही, यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं पाहिजे होतं हे सांगणार. काय चाललंय? छिंदम तुमचा, सगळे विटंबना करणारे तुमचे, एकेरी भाषेमध्ये बोलणारे तुम्ही, आणि काळं फासायला लावणारे तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजाला आम्हीच मानतो असं दाखवणारे. एखाद्या RSSच्या एखाद्या केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय का? एखाद्या हॉस्पिटलला हेडगेवार हॉस्पिटल या ठिकाणी, आणि वर छोट्या नावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान छोट, आणि डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल मोठं. ही तुमची वृत्ती बाबासाहेबापेक्षा मोठा लागून गेली हेडगेवार. ही तुमची नैतिकता, हा तुमचा खोडसाळपणा. लावा जरा मोठा पुतळा लावा नागपूरच्या रेशीमबाग मध्ये, आहे का? त्यांचं काही कार्यकर्तृत्व नाही, त्यांच्याबद्दल लय आस्था दाखवायची आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खुलेआम अवमान करायचा. आणि ते हर्षवर्धन सपकाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, त्याच्यावर शंका घेताय? डुप्लिकेट. तुम्ही डुप्लिकेट शंका घेणार काय मराठा मावळावरती आजच्या राजकारणासाठी? लाज वाटली पाहिजे. करा ना यांना अटक. इकॉनॉमिक टाइम्स वाल्याला संपादक
तक्रार दिलेली दोघांनी, कानात वर आहे हिंमत. नगरसेवक होतो छिंदम तुमचा, इटंबना करून शिव्या घालून पद्मविभूषण पुरस्कार का मिळाला, तर महापुरुषांना शिव्या घातल्या. आणि तुम्ही वर नाक करून आम्हाला शहाणपणा शिकवणार. हे गुगल सांगतंय. अर्धा फोटो छत्रपती शिवाजी महाराजचा, अर्धा फोटो नरेंद्र मोदीचा. एवढी लायकी, नरेंद्र मोदींची एवढी लायकी आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या चेहरा अर्धा लावण्या एवढी. जे इपिस्टिन सोबत नाव येणार. महा देश खाड्यात घातलाय. बेरोजगारी अफाट वाढली, विकासाच्या नावाचा पत्ता नाही. दलितांचे मुडदे पडतायत, मुस्लिम इथं हळहळ करतायत. कुणीही सुरक्षित नाही, भारतीय सुरक्षित नाही. डोनाल्ड ट्रम्प पुढे त्या ठिकाणी नाक घासायची वेळ आली. हाजी 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 सुरू आहे, ब्लॅकमेलिंग सुरू आहे. एवढ्या डॉलरचं एवढं आम्हाला पाठवलंच पाहिजे. अरे काय युद्ध मी रोखलं. धडाधड माणूस. आर्थिक अमेरिका इंडियाला चालवती का काय करते. आणि तुमचं हे फॅब्रिक सगळं नाटक दाबण्यासाठी. लोकांना दाबाल हो, पण हे जे दिसतंय ते कसं दाबणार तुम्ही. आणि ह्यांना निघाले छत्रपती शिवाजी महाराज करायला, नरेंद्र मोदीला. काय खरं नाही. हे अनेक फोटो आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदीचे. हे घ्या, किती फोटो दाखवायचे. विटंबना करणारे पिक्चर काढायचे, फिल्म काढायच्या, त्याला बळ द्यायचं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजचा इतिहास खोटा दाखवायचा, दिशाभूल करायची, चांगल्या इतिहासाचं वाटोळं करायचं, मानवतावादी विचारांना मारून टाकायचं. आणि काय पेरणार तुम्ही. तुमच्याकडे पेरण्यासारखं काय. कधीच पेरण्यासारखं काही नव्हतं. आणि म्हणून धक्कादायक आहे की ह्या अनेक केसेसमध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही भाजपाकडूनच झालेली. भाजपा कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात राहिलेली. त्याच्यामुळे त्यांनी कितीही नाटक केलं तरी ते शक्य नाही. तुम्ही वल्लभभाई पटेलच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं होतं ना. तो पुतळा कुणाचा आधी व्हायला पाहिजे होता. सरदार वल्लभभाई पटेलांचा व्हायला पाहिजे होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हायला पाहिजे होता. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही आज जेवढी आस्था दाखवताय, का बरं त्यांचा पुतळा मोठा उभा केला नाही. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे या 5 वर्षात तुम्ही किती पुतळे काढलेत. आकडेवारी घेऊन येऊ का. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सुद्धा तुम्ही बसू देत नाहीत. तरुणांवरती केसेस करता, तरुणांना जेलमध्ये टाकता, जेसीबी लावून पुतळे उचलता. आणि तुम्ही आम्हाला शिकवणार आहे. महात्मा फुलेंचा पुतळा ढकलून देता तेलंगणामध्ये, तो पुतळा पाडायचा प्रयत्न करता. आणि तुम्ही आम्हाला महापुरुष शिकवणार आहेत. ज्यांनी कधी महापुरुषाला मानलंच नाही ते महापुरुष शिकवणार आहेत. इपिस्टिन फाईल दाबण्यासाठी काय काय करणार आहेत. कधी टिपू सुलतान उभा करताय, कधी अब्दुल सत्तारला मंदिरामध्ये गेलं म्हणून गोमूत्र टाकून तिथं शुद्ध करताय. हिंदू धर्मात या, मग मंदिरात जा. काय नियम आहे तो. काय चाललंय तुमचं. आणि त्याच बातम्या मीडियात चालवायच्या. दुर्दैव आहे. हे सगळं असणार खोट आहे. सगळ्यात जास्त विटंबना जर छत्रपती शिवाजी महाराजांची कुणी केली असेल तर ती RSSने केली. RSSने लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोमधून कधी तलवार काढली, कधी त्यांचं शौर्य दाखवणारे चित्र काढले, त्यांच्या असणार त्या ठिकाणी विटंबना करणाऱ्या बाबी दाखवल्या. आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने हे करत आले. आता हे पहा, नये भारत के शिवाजी कोण आहे. हे महाराज आचार्य गोविंद देवगिरी याच क्लिप है। आज हम लोगों को सनातन के अंतःकरण की आवश्यकता के रूप में हमारे सम्माननीय प्रधानमंत्री जी प्राप्त हुए हैं। हम लोगों ने महापुरुषों से परामर्श करके लिखा था, आपको केवल 3 दिन का उपवास करना है। आपने 11 दिन का संपूर्ण उपोषण किया।
हमने 11 दिन एक मुक्त रहने के लिए कहा था, उन्होंने अंधकारी त्याग कर दिया। दिव्य देशों का प्रवास ऐसा किया, नासिक से आरंभ किया, गुरुवायूर गए, श्रीरंगम गए, रामेश्वरम गए। मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें यह सब कुछ था, और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज। छत्रपति शिवाजी। आज हम लोगों या को सनातन के ऐकलं अंतःकरण की ही आवश्यकता विटंबना के नाही. रूप में हमारे सम्माननीय अरे प्रधानमंत्री कोण जी आहे प्राप्त हुई है। दीडशाना? कुठला आहे रे बाबा? कशा पद्धतीने काय काय बळकवणं चालू आहे आळंदीत? हा? तिथल्या मूळ इथले असणारे सगळे आमचे वारकरी काय काय सुरू आहे, हे काय आणलंय तिथं, हे काढायला वेळ लागणार नाही. आणि हे गोविंदगिरी महाराज कोण? स्वयंघोषित आचार्य गोविंद देवगिरी, नये भारत के शिवाजी नरेंद्र मोदी यांच्यावर काही कारवाई नाही होऊ शकतं. हे भाजपवाल्याला मान्य आहे का? हे भारतीयांना माहित आहे, मान्य आहे का? हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मावळ्यांना मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला जयंती आहे. मी विचारतो, हे मान्य आहे का? हे काय पेरायला निघालेत आणि दिशाभूल कोणाची करायला निघालेत? गंभीर आहे. कितीही तुम्ही त्या ठिकाणी बघा, याच्यामध्ये सगळ्यात जास्त विटंबना ही बीजेपी आणि त्यांच्या सगळ्या गँगनी केलेली, दुसरं तिसरं कुणीही केलेली नाही. त्याच्यामुळे हे आज पीएम काय भयंकर आहे हो. किती सर्च करा तुम्हाला तेच सापडन, नरेंद्र मोदी आज के शिवाजी. होऊ शकतं का? त्याच्यामुळे मी भाजपाला सांगतोय, हे नाटकं थांबवा. कुणालाच काही कळत नाही, या अशा आविर्भावात राहू नका. इपिस्टिन फाईलचं काय झालं ते सांगा. अजित पवारांच्या हत्याकांडाचं काय झालं ते सांगा. ब्लॅक बॉक्स टिपू सुलतानचा मुद्दा 2 दिवस लावला आणि ब्लॅक बॉक्सच जळून गेला म्हणून सांगितलं. आता ब्लॅक बॉक्स जळाल्यावर कोणता पुरावा राहणार आहे? त्या ठिकाणी घातपात पुढे काढण्याची कोणतीच राहणार नाही. तुम्हाला मुद्दे दाबायचेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, टिपू सुलतान या महापुरुषामध्ये किती म्हणजे शौर्य आहे दोघांचं, हे तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, ते हर्षवर्धन सापकाळांचं स्टेटमेंट आहे, त्यांचा पक्ष बघून घेईल, आम्हाला त्याच्याशी घेणदेण नाही. पण महापुरुषांची यादी आहे. महापुरुष महापुरुष आहेत आणि ते संविधानिक महापुरुष आहेत. पण हे मात्र नाकारता येत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात जास्त अवमान जर कोणी केला असेल तर तो भाजपाने केलाय. नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. हे पहा, टाइम्स नावची बातमी. ठीक आहे, मॉप करून व्हिडिओ टाकलाय अजय देवगण तानाजी पिक्चरचा. म्हणजे तानाजी पिक्चर व्हायरल करण्यासाठी त्याच्यामध्ये अनेक कॅरेक्टरला, त्याच्यामध्ये कुणाला शिवाजी महाराजाच्या याच्यात पॉलिटिकल किडा म्हणून एक त्याच्यामध्ये हे मेन्शन, मायक्रो ब्लॉगिंग बीजेपी दिल्ली इलेक्शनच्या तोंडावरती. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मोदी दाखवलंय, अमित शहाला तानाजी मालुसरे दाखवलंय आणि अरविंद केजरीवालला उदय भान राठोड दाखवलंय. आणि त्याचं एक क्लिपचा जो फेस आहे तो बघा, हे असा आहे. किती 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 तुम्ही काय करणार आहेत आमच्या महाराजासोबत? हे ठीक आहे, ही टाइम्स नावचं बातमी. एक व्हिडिओ बनवून तानाजी पिक्चर व्हायरल करण्यासाठी अजय देवगणचा आलेला मॉप करून व्हिडिओ बनवला आणि अशा पद्धतीने विटंबना केली. तर ही विटंबना नाकारता येईल? थोडं जरा भान ठेवा आणि कुणालाच काही कळत नाही अशा आविर्भावात राहू नका. टिपू सुलतान, अब्दुल सत्तार, हर्षवर्धन सपकाळ, हे काय तुमचे मुद्दे चालू आहेत? ती पिस्टिन फाईलला दाबायचंय, अजित पवारांचा झालेला घातपात दाबायचा, दुसरं तिसरं काय नाहीये. आणि म्हणून लोक, मी आव्हान करतोय की हे विसरू नका की राजकोटचा जो पुतळा पडला तो कुणामुळे पडला.
राजकोटला पडलेल्या पुतळाचं मुंडकं वेगळं, हात वेगळे, आणि कसं काय षडयंत्र झालं हे आजपर्यंत पुढे आलं नाही. हे कोण होतं, कुणी केलं, हे सगळ्याला माहिती आहे. ते प्रकरण दाबायला मोकळे. आमची मेमरी त्यांनी लॉस केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही लवकर मागचं विसरतो, पुढचं आम्हाला पटकन कळतं. त्याच्यामुळं मागचं लक्षात घ्यायला सुरुवात केली की पुढचं ह्यांचा थारा राहत नाही. त्याच्यामुळे एकमेव आज तुम्ही लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू हे RSS आणि DGP आहे, एवढं मात्र कायम लक्षात ठेवा.